जय भीम मित्रांनो, आपण नुकतंच बघितलं तर पाकिस्तान आणि बांगलादेश यांची जी वन डे मॅच सुरू होती, त्या वन डे मॅचमध्ये 39.4 बॉलमध्ये जो पाकिस्तानचा प्लेयर मोहम्मद रिजवान जो स्ट्राईकवरती होता आणि नॉन स्ट्राईकला सलमान आगा जो नॉन स्ट्राईकला होता आणि बांगलादेशचा जो बॉलर मेहदी हसन मिराज यांनी बॉल टाकल्यानंतर मोहम्मद रिजवान याने जो तो बॉल मारला होता तो बॉलर मेहदी हसन आणि नॉन स्ट्राईकचा जो बॅट्समन होता सलमान आगा यांच्यामध्ये प्रथम तो बॉल सलमान मेहदी हसनच्या पायाला लागला आणि नंतर मग जो सलमान आगा होता याच्या पॅडला आणि बॅटला तो बॉल लागून तिथेच थांबला आणि जो सलमान आगा होता याने ती जी क्रॉस लाईन असते तिला कोणत्याही प्रकारे टच न करता तो जो बॉल होता तो उचलण्याचा प्रयत्न केला आणि असा प्रयत्न करत असताना तो बॉल जो आहे तो हसनने उचलला लगेच आणि स्टंपवरती मारला आणि त्यांनी अंपायरकडे अपील केला की आऊट देण्यासाठी आणि अंपायरने देखील तशा प्रकारे थर्ड अंपायर दाखवला आणि थोड्या वेळामध्ये तो जो विकेट जो होता तो दिला गेला. ॲक्च्युली बॉलरचं काम आहे की बॉल उचलून घेणे किंवा जो बॉल समोरून आलेला आहे तो घेणे, पण सलमान आगाने तिथे थोडीशी कमजोरपणा दाखवला आपल्या बॅटिंगमध्ये किंवा त्याला असं वाटलं की बॉल डेड झालेला आहे आणि तो उचलण्याचा प्रयत्न करत असतानाच तो आऊट झाला. क्रिकेटच्या इतिहासामध्ये अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपण बऱ्याच वेळेला बघत असतो. त्याचबरोबर अशा प्रकारचे बरेच सारे आपण बघितलं तर पाकिस्तान आणि इंडिया यांच्यामध्ये देखील जो शोएब अख्तर होता तो सचिन तेंडुलकरच्या मध्ये आला होता आणि सचिन तेंडुलकर रनआउट झाला होता. अशा प्रकारचे जे नियम आहेत किंवा अशा प्रकारच्या घटना ऑलरेडी घडलेल्या आहेत. पण सलमान आगा याचा जो त्या दिवशीचा जो मूड होता किंवा त्याने मी तिथे हेल्मेट आपटलं किंवा हातामधले जे ग्लोव्ज आहेत ते देखील फेकून दिले आणि तीव्रता त्याच्या मनामध्ये दिसून आली विकेट दिल्यानंतर. तर क्रिकेटमध्ये हे असं चालत नाही. ॲक्च्युली आपण बघितलं तर जो विकेट होता तो अंपायरला देखील त्या ठिकाणी द्यावा लागलेला आहे आणि तो विकेट गेल्यानंतर तो चांगला सेट झाला होता आणि शतकाकडे त्याची वाटचाल चालत होती. पण अंपायरच्या एका निर्णयामुळे किंवा त्याच्या छोट्याशा चुकीमुळे तो आऊट दिला गेला. मित्रांनो, अंपायरचे जे निर्णय असतात ते कधी कधी आपल्याला मान्य करावे लागतात. आपण गल्लीतल्या क्रिकेटमध्ये देखील आपण बघतो बरेच सारे अशा प्रकारचे जे निर्णय आहेत ते एक मोठ्या भांडणाचा विषय बनतात आणि अंपायरला आपण न गिनल्यामुळे अशा प्रकारची जी क्रिकेटमध्ये जी दुश्मनी आहे ते वाढत जाते आणि म्हणून मित्रांनो अशा क्रिकेटच्या नियमांचं आपण पालन केलं पाहिजे किंवा जरी अंपायरने आऊट दिला असेल किंवा आपल्याकडे जरी तो निर्णय असेल आणि अंपायरने जरी तो बाद दिला असेल तरी आपण तो स्वीकारला पाहिजे. कारण क्रिकेटच्या इतिहासामध्ये अंपायरला खूप सारं महत्त्व असतं आणि अशा प्रकारचे विषय जे आहेत ते इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये घडत असतात. तशाच प्रकारचे जे विषय आहे आपल्या छोट्या मोठ्या क्रिकेटमध्ये देखील घडत असतात. तर त्यावरती देखील आपलं अंपायरचं म्हणणं जे आहे ते मानलं पाहिजे आणि अंपायरचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे असं आपण ठरवलं तर क्रिकेटला एक चांगली उजाळी येऊ शकते. ॲक्च्युली क्रिकेट हा आपला खेळच नाही. आपण बघितलं तर हॉकी जो आहे तो आपला खेळ आहे, पण क्रिकेटचं जे ब्रह्मांड आहे ते वाढत चाललेलं आहे आणि भारताला क्रिकेटमध्ये चांगले सुखीचे दिवस आलेले आहेत. त्यामुळे ही जी मॅच आहे हा जो निर्णय आहे तो ॲक्च्युली बॉलरकडेच होता आणि अंपायरने देखील तो बांगलादेशच्या टीमला दिलेला आहे आणि तो बरोबर होता. एवढंच मला या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. धन्यवाद.